चिकू ए चिकू, तुझे बाबा कुठे गेले? दिसून नाही राहिले. आई आई, बाबा सकाळपासून मला नाही दिसले तसे. आज सकाळीच कपडे गिपडे घातले, चष्मा गिस्मा घेतला आणि गेले, पण हातात नाही काहीतरी दिसलं मला. ते ATM तर आहे ना बरोबर, पाहून घे. अरे बाबा, ते ATM घेऊन गेले ना. अहो माय बाई, हे माझ्यावरचं मेलं मोडतं बहुतेक सडल्या भोकाचं. माय ATM घेऊन पळालं. मला बरोबर आजच लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहे आणि हे माय ATM घेऊन पळालं. बरं बरं, याले माया सगळा कोड गिळून माहीत आहे. हे नक्की पैसे काढायला गेलं असं. आई आई, तू त्या वासाड्या परब्यापाशी काढले ATM हाती लागू देते, तुला तर माहीत आहे हे बेवड्या भोकाचं आहे. बेवड्यात नीर पैसे उडवते, म्हणून तर सरकार याच्या नावानं पैसे देत नाही, बायालाच देते. सखूबाई, तुझ्या घरचा माणूस कुठे गेला? हे अजून आला एक आता नवीन गिराईक. काय काम होतं मा बापाकडे? तुम्ही तेच ना, ते दारूचा ठेका आहे तुमचा ते? हो, मी तेच दारूच्या दुकानवाला. पण तुझ्या बापाकडे पैसे आहे आज म्हणे, मी कोण्या हलतीत पैसे देतो म्हणे. आणि पाहिलं तर ते मला सकाळपासून दिसलाच नाही, आलाही नाही दुकानावर. कुकडे गायब झाला काय माहीत. पैसे द्यायचा टाईमही निघून गेला तरी आला नाही. कसा आहे मा बापही गायब आहे आणि मा घरचं ATMही गायब आहे. फक्त माई माय मी आहे घरी. मला म्हणे ना ते बाप आज म्हणे पैसे कोण्या हलतीत देतो मी. मा बाप कामाला तर नाही जात आणि पैसे कायच्या भरोशावर देते? तुम्ही कायच्या भरोशावर दारू देता मा बापाले? मला म्हणे ते बाप 14-15 तारखेला पुरे पैसे देईन बा, तोपर्यंत मला उधार दे. मापाची उधार दारू पिऊन राहिला, पैसे काही देऊन नाही राहिला. आज देतो म्हणे पैसे आणि मी त्याची वाट पाहून राहिलो. पण ते पाहिलं तर आहेच नाही, काय पाय, म्हणून घराकडे आलो. हे मा घरचं बेवडं सकाळपासून घरीच नाही आहे. मस्त नाश्ता गिष्टा करून गेलो आणि मा ATMही घेऊन पळालो. म्हणजे तिकून पैसे याच्या आधीच हे लाईन लावून तयार आहे तुमची. पण हे कसा पैसे काढते ATM मधून ते पाहतो मी. आजच फोन करतो बँकेवाल्याला. अरे चिकू, आपण पासवर्ड बदलला होता ना? हो आई हो, पासवर्ड बदलला आहे, हे मला लक्षातच नाही आलं. मग काय त्या परब्याला पैसे निघणार आहे? फिरू दे गणगण कुत्र्यासारखा, कुठे किती फिरंत. आखरी त्याला पासवर्ड घेऊन इथंच येणं आहे. म्हणजे या दुकानदाराचे आज पैसे भेटणार नाही. हे परब्या फिरन गन्न कुत्र्यासारखा आणि दुकानदारही जाते आता तोंड बारीक करून. म्हणजे आज माझे पैसे भेटणार नाही असं वाटतं मला. पण त्याला सांगा माझे पैसे आज आणून द्या, नाही तर मी घरचं काही उचलून घेऊन जाईन. मा बापाला उचलून घेऊन जा तुम्ही, पण घरचं काहीच उचलून नका नेऊ. तिकडे कुठे कोण्या कामाला लावा, कुठे ठेवा, महिन्यानं ठेवा, पण घरी पाठवू नका. असं करणं होई, व्यापार त्याला इकूनच टाक ना. हे रे लाडकी बहीण योजनेचे आपल्याला पैसे येतच आहे, त्याच्यावर आपला कसा आहे घराचा गुजारा काढून. या बेवड्याला आपण घराच्या बाहेर काढू. बेवड्याला घराच्या बाहेर काढलं असतं, पण ते कसाही असो बेवडा, काही असो, पण ते आपल्या घरावर झाकण आहे बाबू. हां, त्याच्या बगर थोडी चालणार आहे. मग घ्या शेकून चांगली बेवड्याले डोक्यावर घेऊन. मी आता जातो, तुम्ही मला निरोप सांगा गेले. हो हो, निरोप तर नक्कीच सांगतो आम्ही, त्याच्यात काही काळजी नाही. पण ते पैसे आहे ते बेवडा आहे, तुम्ही या घरापर्यंत यायचं नाही. मला विचारून काही तुम्ही दारू दिली नाही. हां, ते घरापर्यंत डबल यायचंच नाही अजिबात. मी आता आहे लाडकी बहीण योजना आणि मी आहे मुख्यमंत्र्याची बहीण. एक फोन लावीन तर बस तुमचा धंदा आहे पण ना सगळंच बंद. आता काय होते व्हिडिओत अजून काय परिणाम होते या लाडक्या बहिणीचे तर पहा. इकडे तुले 1500 रुपये महिना पाठवून राहिलो ना. हां ना, दिवाळी त्याच्यातच अटकून घ्या, रक्षाबंधन आहे त्याच्यातच अटकून घ्या आणि रसाई बी त्यातनी सटकून घ्या. आता काही आमच्या इकडे याचं काम नाही. हे 1500 रुपये तर आम्हाला मुख्यमंत्री देत आहे आणि तू कसा म्हणतो दादा का आम्ही 1500 रुपये देत आहे? अहो, मुख्यमंत्री म्हणजे कोण? ते माझा भाऊ झाला ना. हां, मग भावानं दिले काय आणि मी दिले काय, एकच गोष्ट आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्हाला भेटत आहे तर म्हणजे आमचा तुमच्या घरादारावरचा हक्क उडाला नाही, असंच म्हणायचं आहे ना? हो हो, आता तसंच समजा. ठीक आहे दादा. काय म्हणते बाई मामा, आता आपल्याला येऊ देत नाही त्याच्या गावले? तुझ्या मामा म्हणते लाडक्या बहीण योजनेचे तुम्हाला 1500 रुपये येते. आता दिवाळी दसरा काहीच नाही, रसाई गिसाई काही नाही, याचं नाही म्हणते. मग आपण जायचं तरी कुठे आता? मग मला तर मामाच्या पोरीची आठवण लय येते. काय माय नशीब आहे बापा, घरी आहे बेवडा आणि भाऊ तर भाऊ. आई, या लाडक्या बहीण योजनेनं घरोघरी भांडण निर्माण केले, घरोघरी दरारा पडून राहिले. 1500 रुपये भेटून राहिले पण याच्या मागं रिश्ते तुटून राहिले. अबे परब्या, तुले का ते दारूचा ठेक्यावाला पाहून राहिला, तुझ्या घरी गेलता? ते माझ्या घरी कायला गेलता? मी तर राजा सकाळपासून घरचं ATM घेऊन काय फायदा आहे बसलो. मी कायला घरी जायचं होतं? म्हणजे तुला का वहिनीचं ATM आणलं नाही? म्हणजे आज लाडकी बहीण योजनेचे पैसे येते, ते काळाचा बजेट आहे तुझ्या? हो हो, मग आता आपली दारूची उधारी चुकवायचा दुसरा पर्यायच नाही ना मापाशी. मग काय करू? वेमेळा ते 1500 रुपये भेटते म्हणून महिन्याचे
म्हणून तुका दारूची उधारी चुकवतो का? ते खर्च करू दे ना वहिनीले तिच्या मतानं. अबे ते तिचे खर्च करता येईन का? तिला पैसे समजत नाही ना. तुलाही हुशार झाला म्हणजे. एवढा हुशार आहे तर मग दारू पाहिले जप मारायला प्यायला जातं. तेवढी अक्कल नाही तुले. आता तू का पाठी मागून आला शायना झाला का बाबा? मला ज्ञान सांगून राहिला. तूही पेतो ना. येतो हप्त्यातून एकदा, पण घरून पैसे चोरचार करून नाही आणत. मी मेहनतीच्या याच्यातून करतो. खरंच मग माय हे चुकलं का रे ATM आणलं तर? हो तुझ्या 100% चुकलं. तू आणायला नव्हतं पाहिजे. वहिनीने चौकशीने दिलं तर घ्यायला पाहिजे. तो जा घरी परत करून टाकू ATM. ठीक आहे मित्रा, ठीक आहे. तुझं म्हणणं पटलं मी. आपण भलाई किती काय इकडे उलाढाल करू, पण पैसे आपणच देऊ आपल्या जोरावर. आता वाटतं तू मामित्र होय बा म्हणून. मामित्र मामताना ऐकते. तुम्ही बी मित्र हो. या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आम्ही असेच व्हिडिओ अपलोड केले का लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. लाडक्या बहिणी योजनेचे पैसे फक्त हे बायासाठी आहे. त्यातनी माणसानं त्याच्यावर अधिकार आपला गाजू नये. माझी हात जोडून विनंती आहे.